नमस्कार, मी प्रशांत कदम. इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांना आता 5 दिवस होत आलेले आहेत आणि या 5 दिवसापर्यंतची या युद्धातली सर्वात महत्त्वाची, सर्वात निर्णायक आणि तितकीच वादग्रस्त ठरेल अशी घटना काल घडलेली आहे. अमेरिकेनं इराणच्या युद्धनौकेवरती भर समुद्रामध्ये हल्ला करून तिला जलसमाधी दिलेली आहे. इराणच्या जवळपास 110 नौसैनिकांचा यात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जाते. ही घटना इतकी महत्त्वाची का आहे? दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं केलेला अशा पद्धतीचा हा पहिला हल्ला आहे. 1945 मध्ये जपानच्या युद्धनौकेवरती अमेरिकेनं हल्ला केलेला होता. सोबतच संपूर्ण जगाचा जर विचार केला तर गेल्या 80 वर्षामध्ये केवळ 4 युद्धनौकांच्या बाबतीत असे प्रसंग घडलेले आहेत आणि इतकीच कारणं पुरेशी नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं आणि भारताच्या दृष्टीनं शरमेची बाब म्हणजे भारताच्या सागरी सीमेच्या उंबरठ्यावरती येऊन अमेरिकेनं हे कृत्य केलेलं आहे आणि ते देखील अशा युद्धनौकेच्या बाबतीत जी युद्धनौका भारताचं आमंत्रण स्वीकारून भारताच्या कार्यक्रमासाठी आलेली होती. आयरिस देना असं या युद्धनौकेचं नाव आहे, जी भारतातल्या बंगालच्या खाडीमध्ये मिलन 2026 हा जो भारतीय नौदलाचा कार्यक्रम होणार होता, ज्याच्यासाठी 18 देशांना निमंत्रण गेलेलं होतं, त्यात भारताच्या निमंत्रणावरती विश्वास ठेवून इराणनं आपली युद्धनौका पाठवलेली होती. अगदी 17 फेब्रुवारीला याच युद्धनौकेच्या स्वागतासाठी भारतीय नौदलानं एक ट्विट केलेलं होतं. युद्धनौकेवरच्या इराणच्या नौसैनिकांचा फोटो अभिमानानं ट्विट करत त्यांना सांगितलेलं होतं की भारतीय सागरी सीमेमध्ये तुमचं स्वागत आहे म्हणून. आणि हेच भारताचे पाहुणे ज्यावेळी भारताचा कार्यक्रम संपून निघालेले होते, त्यावेळी त्यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि तो देखील भारताच्या सागरी सीमेच्या उंबरठ्यावरती. श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरती हा हल्ला झालेला आहे आणि काल जेव्हा ही घटना घडली त्यावेळी पहिली मदत जी आहे ती या संपूर्ण सागरी सीमेतून पोहोचली, ती देखील श्रीलंकेचीच. आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीचे जे नियम असतात त्याच्यानुसार इंटरनॅशनल वॉटर्समध्ये जेव्हा एखादी युद्धनौका असते तेव्हा तिला पूर्णपणे संरक्षण नसतं. हा जरी नियम असला तरीसुद्धा या घटनेमध्ये अनेक प्रश्न भारतासाठी उपस्थित होतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेनं आता हे युद्ध भारताच्या दारामध्ये आणून ठेवलेलं आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते ठिकाण इराणच्या खाडीपासून जवळपास 4000 किलोमीटर दूर आहे आणि ज्यावेळी भारताच्या आमंत्रणावरून म्हणजे एक प्रकारे भारताचे पाहुणे भारताचा कार्यक्रम आटपून निघालेले होते, त्यावेळी लक्ष करून भारताच्या सागरी सीमेतल्या प्रभावालाच एक प्रकारे अमेरिकेनं दुर्लक्षित केलेलं आहे. सध्या आपल्या देशामध्ये घर में घुसकर मारा हे जे एक वाक्य आहे, अशा पद्धतीनं पराक्रम दाखवणारं, त्याची खूप शेखी मिरवली जाते. पण इथं तर अमेरिकेनं केवळ हे शत्रू राष्ट्राच्या बाबतीत केलेलं नाही आहे, तर ज्या युद्धाशी आपला काही संबंध नाही आहे तिथं हे युद्ध आपल्या दारामध्ये येऊन अमेरिका करते, याचा नेमका काय अर्थ घ्यायचा? आता इंडियन ओशियन म्हणजे हिंद महासागरामध्ये झालेली ही घटना आहे. अर्थातच इंडियन ओशन म्हणजे संपूर्णपणे भारताची सागरी सीमा ठरत नाही. इंडियन ओशियन याचा अर्थ इंडियन ओशियन लिमिट किंवा भारताचं सागरी प्रभुत्व संपूर्ण हिंद महासागरावरती नाही आहे. ही गोष्ट जरी आपण मान्य केली तरीसुद्धा म्हणजे कितीही नॉटिकल माइल्स भारतीय सीमेपासून ही गोष्ट असली तरीसुद्धा या संपूर्ण सागरी व्यवहाराबद्दलचे जे नियम असतात ते कुठंतरी अमेरिकेनं पायदळी तुडवलेले आहेत आणि ते भारताला कमी लेखत तुडवलेले आहेत, याची सगळ्यात महत्त्वानं चर्चा व्हायला हवी. म्हणजे कल्पना करून बघा की आता जे सगळे लोक सांगतायत की अमेरिकेनं या सगळ्यामध्ये भारतीय सागरी सीमेचा वापर केलेला नाहीये, अशाच पद्धतीनं लक्ष केलेलं आहे की ज्याच्यामध्ये भारताला उत्तर द्यावं लागणार नाहीये. पण मुळात ही गोष्ट अमेरिकेनं चीनच्या एखाद्या कार्यक्रमासाठी निमंत्रण स्वीकारून आलेली युद्धनौका चीनच्या सागरी हद्दीपासून काही अंतर असताना करून दाखवली असती का? या प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि म्हणूनच भारताच्या या सगळ्या कृत्याबद्दल आता प्रश्न निर्माण होत आहेत. काल श्रीलंकेतनं या सगळ्या युद्धनौकेबद्दल तातडीनं मदत पोहोचवली गेली. 80 इराणच्या नौसैनिकांना जागीच जलसमाधी मिळाल्याची बातमी येते.
30 जण जे आहेत ते अति दक्षता विभागामध्ये आहेत, श्रीलंकेतल्या हॉस्पिटलमध्ये आहेत. आणि काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा अमेरिकन लष्कराच्या प्रवक्त्यांनी, अमेरिकन नौदलाच्या प्रवक्त्यांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिलेली आहे ते पण ऐकू. The Iranian Navy rests at the bottom of the Persian Gulf. Combat ineffective, decimated, destroyed, defeated, pick your adjective. In fact, last night we sunk their prize ship, the Soleimani. Looks like POTUS got him twice. आता अमेरिका नौदलाच्या बाबतीत जगामध्ये किती सामर्थ्यवान आहे आणि ते एखाद्या देशाची अशी युद्धनौका बुडवू शकतात क्षणामध्ये, याच्याबद्दल काही फार आश्चर्य नाही आहे. प्रॉब्लेम हा आहे की भारत स्वतः ब्ल्यू वॉटर नेव्ही आहे, म्हणजे भारतानं डीप सीपर्यंत आपलं प्रभाव क्षेत्र जे आहे ते निर्धारित केलेलं आहे. आणि भारतानं इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर इंडियन ओशियन रिजन जो आहे तो बनवलेला आहे, ज्याचे जवळपास 28 देश जे आहेत ते सदस्य आहेत. अमेरिकासुद्धा याचाच एक सदस्य आहे. आणि IFC-IORच्या माध्यमातून संपूर्ण इंडियन ओशनमध्ये, ज्याला हिंद महासागरसुद्धा म्हटलं जातं, त्याच्यावरती एकत्रितपणे नजर ठेवली जाते. अशा पद्धतीच्या कारवाया करताना किमान दुसऱ्या देशाला कळवणं, त्यांना या संदर्भातल्या गोष्टीची कल्पना देणं, हे सुद्धा अपेक्षित असतं आणि ते सुद्धा याच्यामध्ये केलं गेलेलं नाही आहे. भारत आणि अमेरिका दोघेही क्वाड या नाविक दलाच्या संघटनेचे सदस्य आहेत. आणि क्वाडचं एक प्राथमिक उद्दिष्ट हे असतं की हिंद महासागरामध्ये जी काही सागरी वाहतूक होतीये त्याला सुरक्षा प्रदान करणं. आणि या हल्ल्याच्या बाबतीत ज्या पद्धतीनं अमेरिकेनं भारताला दुय्यम वागणूक दिलेली आहे किंवा भारताच्या सगळ्या गोष्टीची पर्वाच आपण करत नाहीये, अशा पद्धतीने जी कारवाई केलेली आहे त्याच्याबद्दल फार प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होत आहे. एक प्रकारे अमेरिका हे युद्ध भारताच्या दारात घेऊन आलेले आहे आणि याच्यानंतर सुद्धा आपल्या नौदलाकडनं काहीही स्पष्टीकरण नाहीये ना, आपण या सगळ्या गोष्टीचा निषेध करू शकतोय. ही बाब जी आहे ती जास्त दुखावणारी आहे. म्हणजे एक व्हिडिओ बघा, ज्यावेळी 17 फेब्रुवारीला भारताच्या आमंत्रणावरून इराणचे हे नौसैनिक देशामध्ये आलेले होते, तेव्हा ते संचलन करत होते, राष्ट्रपतींना आपल्या मानवंदना देणार होते. आणि या सगळ्याबद्दल म्हणजे त्यांना पुसटशी ही कल्पना नव्हती की अतिथी देवो भवचा नारा जो भारत संपूर्ण जगाला सांगतो, तोच आपल्या पाहुण्यांना अशा पद्धतीनं म्हणजे इतकं दुर्लक्षित करेल की त्यांच्या सागरी सीमेमध्ये येऊन कुठला तरी त्रयस्थ देश अशा पद्धतीचा हल्ला करू शकतोय. ज्या पद्धतीनं इराणच्या या आयरिस देना युद्धनौकेवरती हल्ला झालेला आहे, त्याच्यातून हिंद महासागरामध्ये अमेरिकेचं नौदल याच्या आधी सुद्धा खूप मोठ्या ताकदीनं कार्यरत आहे. म्हणजे लहानपणी तुम्ही पण ही गोष्ट ऐकली असेल, मीही ऐकलेली होती की 1971च्या युद्धाच्या वेळी अमेरिकेनं आपलं 7वं आरमार हे हिंद महासागरामध्ये आणायला सुरुवात केलेली होती, पण त्याला देखील इंदिरा गांधी डगमगल्या नव्हत्या. तर याच्यातलं जे 5वं आरमार आहे अमेरिकेचं, त्याचं मुख्यालय जे आहे ते बहारीनमध्ये जे आहे, जे आखाती देशांचा एक भाग आहे. आणि तिथून हा हल्ला झाल्याची बातमी किंवा तशा पद्धतीची माहिती कळती आहे. या 5व्या आरमारामधून जवळपास 15 ते 35 मेजर वॉरशिप हे अमेरिका एकावेळी डील करत असतं आणि त्याच्यातूनच इराणवरती हा हल्ला झाल्याचं म्हटलं जातं. आता हा हल्ला भारतासाठी का महत्त्वाचा आहे, म्हणजे हे कुठलेही राजकीय नेते किंवा विरोधी नेते म्हणत नाही आहेत, तर आपल्या देशाचे माजी नेव्हल स्टाफ ॲडमिरल अरुण प्रकाश यांनी इंडिया टुडेशी बोलताना काय म्हटलेलं आहे, ते असं म्हणतायत की इंडिया शुड कन्वे इट्स डीप कन्सर्न अँड डिस्प्लेजर दॅट US ब्रॉट मॅरिटाईम वॉरफेअर टू अवर डोरस्टेप. आणि कुठल्याही पद्धतीनं हे आपण खपवून घेतलं नाही पाहिजे. इराणियन मिसाइल्स हॅव पुश्ड द US नेव्ही क्लोज टू इंडियन वॉटर्स. दिस इज प्रिसाइजली वन ऑफ द सिनारियोज फॉर विच द US signed the logistic agreement with India, but the repercussions for India to be even an inadvertent war party in an aggressive and unprovoked intervention by the US would be dangerous. हे सगळं आपल्या नौदलाचे माजी अधिकारी सांगतायत. आणि हीच ती वेळ आहे की ज्यावेळी आपण आपलं सार्वभौमत्व, आपली सागरी सीमेतली ताकद याच्याबद्दल उघडपणे बोललं पाहिजे. आता
इंटरनॅशनल वॉटर्स म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी सीमेतून जेव्हा असं एखादं जहाज वाहतूक करत असतं तेव्हा शेजारी असलेल्या देशानं अपघातानंतर त्यांना तातडीनं सेवा पुरवणं हा एक नियम असतो आणि त्याच्यानुसार श्रीलंकेमध्ये या सगळ्या युद्धनौकेतल्या जखमींना आणि अर्थातच मृतांवरती उपचार करण्यासाठी सुद्धा त्यांच्याच किनाऱ्यावरती आणण्यात आलं आणि श्रीलंकन नेव्ही ऑफिसरनं जी माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार द वेझल हॅड लेफ्ट विशाखापट्टणम वेल बिफोर हॉस्टिलिटीज बिगेन बट मस्ट हॅव नोन इट वुड बी हॉन्टेड बाय द US सबमरीन इन द IOR. म्हणजे या सगळ्यामध्ये ही गोष्ट महत्त्वाची आहे की भारताच्या सागरी सीमेतून भारताच्या आमंत्रणावरनं निघालेली ही युद्धनौका जी आहे तिच्यावरती हा हल्ला झालेला आहे. विशेष म्हणजे पाकिस्ताननं या युद्धनौकेवरती हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीची एक वॉर्निंग दिलेली होती. पाकिस्तानसुद्धा याच्यामध्ये कुठलाही पार्टी झालेला नाही आहे, पण तरीसुद्धा त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाचं एक विधान होतं ज्याच्यामधून ते असं सांगत होते की या युद्धनौकेवरती हल्ला होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं अमेरिकेनं हे करून दाखवलेलं आहे. म्हणजे या युद्धामध्ये आपण इराणची बाजू घेत नाही आहोत. एखाद्या राष्ट्रप्रमुखाची हत्या झाल्यानंतर किमान त्याच्याबद्दलचा शोकसंदेश देऊ शकत नाही आहे. या गोष्टी तर आहेच, पण आता आपल्या सागरी सीमेच्या उंबरठ्यावरती येऊन भले ती आपली हद्द नसेल, आपल्या हद्दीपासून काही 100 नॉटिकल माईल असेल, 20 नॉटिकल माईल असेल, 30 असेल, काहीही असेल, त्याचा फरक पडत नाही. ते आपल्या आमंत्रणावरून आले होते आपल्या कार्यक्रमासाठी आणि आपल्या कार्यक्रमासाठी आलेला पाहुणा आपल्या घरी सुखरूप जातोय की नाही याची काळजी किमान घेणं हे कुठल्याही होस्टचं यजमानाचं कर्तव्य असतं आणि ते आपण इथं पार पाडत नाही आहोत. आणि एक प्रकारे इंडियन ओशियनमधल्या या संपूर्ण भागामध्ये शब्द चालला पाहिजे, तो भारताचा प्रभाव दिसला पाहिजे, ज्याला एक इन्फ्लुएन्स लेवल जे म्हणतो आपण की ती प्रभाव क्षेत्राची ताकद जी आहे ती आपली दिसत राहिली पाहिजे, ते मात्र या ठिकाणी दिसत नाही आहे. आणि त्याच्यामुळं आपण अमेरिकेच्या इतक्या पायाशी लोळण घेतोय का की त्यांनी आता आपल्या कुठल्याही गोष्टीला दखल देणंसुद्धा महत्त्वाचं मानलेलं नाही आहे. या गोष्टीनं बरेच प्रश्न निर्माण होत आहेत. या सगळ्या संदर्भात काही युद्ध अभ्यासक जे आहेत ते काय म्हणतात त्याच्याकडे पण आपण लक्ष देऊयात. This escalation is not just a diplomatic failure, it is a direct threat to our national security. आणि पुढं ते असं म्हणतायत, इंडिया डिपेंड्स ऑन इम्पॉर्ट्स फॉर 80% ऑफ इट्स एनर्जी विथ मच ऑफ इट फ्लोईंग थ्रू द पर्शियन गल्फ. म्हणजे या आखाती देशांच्या खाडीमधून आपल्याकडं जवळपास 80% इंधन आणि तेलाची आयात होते आणि तरीसुद्धा हे अशा पद्धतीचं युद्ध भारताच्या दारामध्ये आणून एक प्रकारे भारताच्याच सार्वभौमत्वाला आव्हान अमेरिका देण्याचा प्रयत्न करत आहे. इट इज टाइम फॉर इंडिया टू टेक अ स्टँड अँड प्रोटेक्ट अवर ओन सॉव्हर्निटी अँड इकॉनॉमिक फ्युचर. वी कांट लेट अवर फ्रेंडशिप अँड नॅशनल सॉव्हर्निटी बी टेकन फॉर ग्रँटेड फॉर अ वॉर वी हॅव नो स्टेक इन ॲज अ नेशन. म्हणजे ज्या युद्धामध्ये आपला काही स्टेकच नाही आहे त्या युद्धामध्ये आपल्या दाराशी हे असं करून आपल्या सगळ्या संबंधांशी खेळ एक प्रकारे अमेरिका करते, तो किंवा त्याचा निषेध आपण तातडीनं केला पाहिजे. त्यामुळं इतकी महत्त्वाची घटना ही कालच्या या संपूर्ण युद्धामध्ये घडलेली आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? मोदी सरकारकडून या सगळ्या संदर्भात निषेधाचा शब्द निघेल का? ते अमेरिकेला काही ऐकू शकतील का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.